म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सध्या वेग आलेला आहे। पुढच्या महिन्यात 20 तारखेला विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी आता जोरदार तयारी चालू केल्याचं दिसतंय। तसंच येत्या काही काळात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून त्यांचे उमेदवार घोषित केले जाऊ शकतात असं बोललं जात आहे। दरम्यान महाविकास आघाडीत बऱ्यापैकी म्हणजेच 250 जागांवर एकमत झालेलं आहे। फक्त 28 जागांचा घोळ अजून मिटलेला नाहीये आणि तो सुद्धा लवकरच मिटेल असं सांगितलं जात आहे। मग महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या यादीत कोण कोण संभाव्य उमेदवार असतील त्याचाच घेतलेला हा ओझरता आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी। म्हणजे महाविकास आघाडीतील जागा वाटपाबद्दल बोलायचं झाल्यास महाविकास आघाडीतील काँग्रेस 119, शिवसेना ठाकरे गट 86 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 75 जागा, तर शेकाप 3, समाजवादी पक्ष 2 आणि माकप 2 जागांवर लढेल असा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आलेला आहे। पण हेच आकडे असतील असं महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेलं नाही। असो, सुरुवातीला आपण महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून कोणाचा पहिल्या यादीत समावेश केला जाऊ शकतो त्याची माहिती घेऊया। ठाकरे यावेळी निष्ठावंत उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान देणार असं बोललं जात आहे, तर ठाकरेंच्या यादीत येऊ शकतं असं पहिलं नाव म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। अंबादास दानवे यांचं नाव गंगापूरमधून चर्चेत आहे। दुसरे नेते आहेत भास्कर जाधव, ते त्यांच्या गुहागर या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून यावेळी मैदानात असतील। ठाकरेंच्या यादीत तिसरं संभाव्य नाव असेल ते म्हणजे आदित्य ठाकरे यांचं। वरळीतून ते माहिती विरुद्ध दंड थोपटतील। त्यानंतर ठाकरेंच्या यादीतील चौथे संभाव्य उमेदवार असतील वैभव नाईक। कोकणात राणे यांना थेट अंगावर घेणारे वैभव नाईक हे विधानसभेला कुडाळमधून लढतील। त्यानंतर ठाकरेंच्या पहिल्या यादीत नाव येऊ शकणारे पाचवे नेते आहेत सुनील राऊत। खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे विक्रोळीतून दंड थोपटतील असं बोललं जात आहे। पुढे यादीत 6वं नाव असू शकतं ते म्हणजे दापोलीचे संजय कदम यांचं। योगेश कदम यांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी संजय कदम यांना दापोलीमधून बळ दिल्याचं दिसून येत आहे। यादीतले 7वे नेते असतील राजन साळवी। राजापुरातून राजन साळवी यांना संधी दिली जाईल। पुढे कोल्हापूरच्या शावडी मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना ठाकरे संधी देतील असं बोललं जात आहे। मंडळी, ठाकरेंच्या पहिल्या यादीत येऊ शकणारं पुढचं नाव म्हणजे नितीन देशमुख। ताकदवान नेते असलेल्या नितीन देशमुख यांना उद्धव ठाकरे हे बाळापूर मतदारसंघातून यावेळी मैदानात उतरणार असल्याचं फिक्स झाल्याचं दिसून येत आहे। त्यानंतर 10वं नाव आहे सुनील प्रभू यांचं। त्यांना दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे संधी देणार आहेत। पुढे शिवडीमधून अजय चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे। ठाकरेंच्या यादीतलं 12वं नाव आहे ते म्हणजे ऋतुजा लटके यांचं। त्यांना अंधेरी पूर्वमधून ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरवणार आहेत। त्यानंतर 13वे नेते आहेत संजय पोतनीस। त्यांची कलिना विधानसभा मतदारसंघातून वर्णी लागणार आहे। त्यानंतर 14वे नेते आहेत प्रकाश फातर्पेकर। चेंबूरमधून ठाकरे त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील। त्यानंतर भांडूप पश्चिममधून रमेश कोरगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। आता ही नावं तर पहिल्या यादीत असतील अशा चर्चा आहेतच, पण त्याचबरोबर ठाकरेंकडून छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधून उदयसिंह राजपूत, धाराशिवमधून कैलास पाटील आणि परभणीतून राहुल पाटील, मालेगावातून अद्वै हिरे पाटील, खानापूरमधून पैलवान चंद्रहार पाटील, नाशिक मध्यमधून वसंत गीते, दादर माहीममधून सचिन अहिर, हडपसरमधून वसंत मोरे, ओळा माजिवडामधून राजन विचारे आणि अंबरनाथमधून सुषमा अंधारे यांच्याही नावाचा पहिल्या यादीत समावेश केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे। म्हणजे हे झालं ठाकरे गटाच्या नेत्यांबद्दल, पण आज शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर होऊ शकते असं बोललं जात आहे। आता आपण शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत कोणत्या संभाव्य नेत्यांची वर्णी लागू शकते त्याचा आढावा घेऊया। तर पवारांच्या यादीतले पहिले उमेदवार असू शकतील ते म्हणजे युगेंद्र पवार। ते बारामती विधानसभा मतदारसंघातून अजितदादा गटाला आव्हान देताना दिसतील। दुसरे नेते आहेत जयंत पाटील। त्यांची इस्लामपूरमधून वर्णी लागणार आहे, हे जवळपास फिक्स आहे। त्यानंतर कळवा मुंब्रामधून जितेंद्र आव्हाड हेच पुन्हा एकदा मैदानात उतरतील। शरद पवारांच्या यादीतले चौथे नेते असतील रोहित पवार। नगरच्या कर्जत जामखेडमधून त्यांनाच पुन्हा एकदा संधी दिली जाईल। त्यांच्यानंतर यादीतले 5वे नेते आहेत रोहित पाटील। यंदा तासगावमधून त्यांची वर्णी लागणार आहे। तसंच पुढे शिरूरमधून अशोक पवार यांना संधी मिळणार असं सांगितलं जात आहे। त्यानंतर पवारांच्या पहिल्या यादीत विक्रमगड इथून सुनील भुसारा यांना संधी दिली जाईल असं म्हटलं जात आहे। त्यानंतर राहुरीमधून प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा असून त्यांचाही पहिल्या यादीत समावेश होऊ शकतो। पुढे कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांच्याच नावाची वर्णी लागणार आहे।
काटोलमधून अनिल देशमुख पुन्हा एकदा दंड थोपटताना दिसतील। त्यानंतर जालन्याच्या घनसावंगीमधून राजेश टोपे यांचं नाव फिक्स झालेलं आहे असं कळत आहे। पुढे बीडमधून संदीप क्षीरसागर यांच्याच नावाला पसंती मिळाल्याची चर्चा असून त्यांचाही पवारांच्या पहिल्या यादीत समावेश केला जाऊ शकतो। तर विशेष म्हणजे इंदापुरातून नव्यानं पक्षात दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटील यांना पहिल्या यादीत स्थान मिळू शकतं असं सूत्रांकडून कळत आहे। त्यानंतर समरजित सिंह घाटगे यांना तर कागलमधून उमेदवारीच नाही तर सत्ता आल्यावर मंत्रिपद देण्याचीही पवारांनी ग्वाही दिली आहे। पुढे घाटकोपर पूर्वमधून राखी जाधव, अणुशक्तीनगरमधून निलेश भोसले, सिंदखेड राजामधून राजेंद्र शिंगणे, शिराळामधून मानसिंग नाईक, दौंडमधून नामदेवराव ताकवणे, पारनेरमधून राणी लंके, श्रीगोंद्यातून राहुल जगताप, कोपरगावमधून विवेक कोल्हे, माळशिरसमधून उत्तमराव जानकर, पंढरपुरातून भगीरथ भालके, फलटणमधून दीपक चव्हाण, पाटणमधून सत्यजित सिंह पाटणकर, कोरेगावमधून शशिकांत शिंदे, वडगाव शेरीतून बापू पठारे, माजलगावमधून नारायण डक यांच्या नावाचाही शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत समावेश होऊ शकतो। म्हणजे या व्यतिरिक्त मराठवाड्यात बदनापूर, जिंतूर, वसमत, किनवट या मतदारसंघांमध्ये, तर विदर्भात हिंगणा, तुमसर, अर्जुनी, मोरगाव, अहेरी, पुसद, कारंजा आणि हिंगणा घाट आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, देवळाली, मुक्ताईनगर, चोपडा, निफाड, दिंडोरी, चांदवड, अमळनेर या मतदारसंघांमध्येही शरद पवार गट उमेदवार देणार असं बोललं जात आहे। म्हणजे आता आपण महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसकडून कोणाचा पहिल्या यादीत समावेश केला जाऊ शकतो त्याचा आढावा घेऊयात। तसं तर महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा काँग्रेस लढवणार आहे हे फिक्स आहे। येत्या 20 ऑक्टोबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होईल असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। मंडळी, विदर्भात काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे, त्या धर्तीवर काँग्रेसकडून लोकसभेसारखी विधानसभेलाही विदर्भात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे। त्यापैकी राजुरा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष धोटे, ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर चिमूरमध्ये अविनाश वाजूरकर किंवा शिवानी वडेट्टीवार, आमगावमध्ये सहस्त्राम कोरोटे काँग्रेसचे उमेदवार असू शकतात। त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील साकोलीमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले निवडणुकीच्या रिंगणात असतील। त्यानंतर नागपूर पश्चिममधून विकास ठाकरे, नागपूर उत्तरमधून नितीन राऊत यांचा काँग्रेसकडून पहिल्या यादीत समावेश होऊ शकतो। त्यानंतर वर्ध्याच्या देवळीमधून रणजित कांबळे किंवा चारुलता टोकस, तिवसा विधानसभा मतदारसंघातून यशोमती ठाकूर, अमरावतीमधून सुनील देशमुख, दर्यापूरमधून गुणवंत देवपारे, रिसोड येथून अमित झनक, मलकापूर येथून राजेश एकाडे, चिखली येथून राहुल बोंद्रे, यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब मांगुळकर आणि उमरखेड येथून विजय खडसे यांना उमेदवारी मिळू शकते असं बोललं जात आहे। तसंच मराठवाड्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून माधवराव पाटील, जवळगावकर, पाथरी येथून सुरेश वरपुडकर, परतूर येथून अविनाश चव्हाण, फुलंब्री येथून जगन्नाथ काळे, लातूर ग्रामीण येथून धीरज देशमुख, तर लातूर शहर येथून अमित देशमुख आणि निलंग्यामधून अशोकराव निलंगेकर यांची उमेदवारी निश्चित आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सिद्धराम मेहत्रे, सोलापूर दक्षिणमधून सुरेश माने, कराड दक्षिण येथून पृथ्वीराज चव्हाण, कोल्हापूर दक्षिण येथून ऋतुराज पाटील, करवीर येथून राहुल पाटील, कोल्हापूर उत्तर येथून जयश्री जाधव, हातकणंगले येथून राजू आवळे, पलूस कडेगाव येथून विश्वजित कदम, जत येथून विक्रमसिंह सावंत, पुरंदर येथून संजय जगताप, भोर येथून संग्राम थोपटे आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून रवींद्र दंगेकर यांच्या नावाचाही पहिल्या यादीत उल्लेख निश्चित आहे असं बोललं जात आहे। मुंबईचा विचार केला तर ठाकरेंच्या तुलनेत काँग्रेसला कमी जागा मिळतील आणि त्यामध्ये मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलम शेख, चांदिवलीमध्ये नसीम खान, वांद्रे पश्चिम येथे प्रिया दत्त, धारावीमध्ये ज्योती गायकवाड आणि मुंबादेवीमध्ये अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे। उत्तर महाराष्ट्रातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून केसी पाडवी, नवापूर येथून शिरीष कुमार नाईक, धुळे ग्रामीण येथून कुणाल पाटील, रावेर येथून शिरीष चौधरी, संगमनेर येथून बाळासाहेब थोरात आणि श्रीरामपूर येथून लहू कानडे यांच्याही नावाचा काँग्रेसकडून पहिल्या यादीत समावेश निश्चित मानला जातो आहे। मंडळी, यापैकी महाविकास आघाडीतील घटक पक्षात नेमकी कुणाला कोणत्या जागांवर उमेदवारी मिळेल, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।